हॅलो नमस्कार। आजच्या नवीन व्हिडिओमध्ये मी सुनीता तुमचं सर्वांचं मनापासून खूप खूप स्वागत करते। तर मुंबईमधील राणीची बाग म्हटल्यावर नजरेसमोर येतात ते म्हणजे रुबाबदार वाघ, सिंह आणि बर्फात खेळणारे पेंग्विन्स। परंतु दरवर्षी याच राणीच्या बागेत भरत असलेले रंगीबिरंगी फुलांचे अनोखे प्रदर्शन सुद्धा पाहायला मिळते। तर आपण या चॅनलवरती आज पूर्ण प्रदर्शन पाहणार आहोत। शेवटपर्यंत व्हिडिओ नक्की बघा। तर व्हिडिओला सुरुवात करूयात। तर नमस्कार मैत्रिणींनो, आज आपण जात आहोत मुंबईमधील राणीच्या बागेत आणि या बागेत आपल्याला भरपूर सारे प्राणी पक्षी पाहायला मिळतात। पण आज आपण फक्त फुलांचे प्रदर्शन बघणार आहोत, त्यामुळे व्हिडिओ अजिबात स्किप न करता शेवटपर्यंत नक्की पहा। आणि आपल्या चॅनलवरती जर तुम्ही नवीन असाल तर सबस्क्राइब करायला विसरू नका। चला तर मग दरवर्षी या राणीच्या बागेत बृहन्मुंबई महानगरपालिकेतर्फे रंगबिरंगी फुलांचे प्रदर्शन म्हणजेच मुंबई पुष्पोत्सव हे प्रदर्शन आयोजित केले जाते। असंख्य फुलापासून बनवलेल्या आकर्षक प्रतिकृती या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळतात। या फुलांच्या प्रदर्शनाचा आणखीन एक व्हिडिओ मी या अगोदर शेअर केलेला आहे, तो जर पाहिला नसेल तर हा व्हिडिओ झाल्यानंतर नक्की पहा। याची लिंक मी डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये नक्की देईन। तर आणि ह्या फुलांच्या प्रदर्शनासाठी जाण्यासाठी कसल्याही प्रकारची फीस नव्हती, त्यामुळे सकाळी 8 ते संध्याकाळी 8 पर्यंत या प्रदर्शनाला भेट देण्यासाठी असंख्य लोकांनी गर्दी केलेली होती। आणि मी लास्टच्या दिवशी गेलेले होते, त्याच्यामुळे या प्रदर्शनाची तारीख होती 31 जानेवारी ते 2 फेब्रुवारी आणि एंट्री फ्री होती। आणि हे राणीची बाग बाहेकाळा या ठिकाणी आहे। तर या प्रदर्शनामध्ये जे काही फुलं होती ती वेगवेगळ्या प्रकारची होती, आपल्या भारतातील होती, पण वाळवंटामध्ये सुद्धा ते कशा प्रकारे उगवतात किंवा त्यांची कशा प्रकारे वाढ होते, त्यांच्यासाठी माती कशाची असते, कशा प्रकारची असते, ते सगळं काही या प्रदर्शनामध्ये पाहायला भेटलं। ज्यांना फुलांची किंवा झाडांची आवड आहे, अनेक लोक तिथून आपल्या घरी लावण्यासाठी वेगवेगळ्या प्रकारचे फुलांचे किंवा वेगवेगळ्या वनस्पतींची रोपं बी सगळं काही नेत होते। आणि ज्याची जागा आहे, ज्यांची स्वतःची घर आहे, त्यांना शक्य आहे तिथे लावण्यासाठी, भरपूर काही स्पेस लागते। तर मी फक्त पाहिलेलं आहे, कारण आमच्या क्वार्टरचं कन्स्ट्रक्शनमध्ये काम सुरू आहे, त्याच्यामुळे लावता तर काही येणार नाही, पण मला प्रत्यक्ष जाऊन पाहायची खूप इच्छा होती, त्याच्यामुळे मी या ठिकाणी गेलेले होते। ते या प्रदर्शनाला भेट देण्यासाठी वेगवेगळे ॲक्टर येतात। तर मी गेले त्या दिवशी जॉकी श्रॉफ आलेले होते, मी त्यांना सुद्धा प्रत्यक्ष पाहिलेलं आहे। तुम्हाला जर पाहायचं असेल तर या अगोदरचा व्हिडिओ नक्की चेकआउट करा। तर पाहू शकता झेंडूच्या फुलांच्या रांगाच रांगा आपल्याला दिसत आहेत। त्याचबरोबर आता प्रत्येक फुलाचं नाव आपल्याला त्या ठिकाणी लावलेलं आहे लिहून की या फुलाला काय म्हणतात ते। आणखी मैत्रिणींनो, तुम्हाला एक सांगू का, अशा प्रकारचं प्रदर्शन किंवा महोत्सव कुठेही असेल, आपल्या मुलांना घेऊन जात जा, कारण त्या ठिकाणी आपल्याला वेगवेगळ्या फळांचे, फुलांचे, झालं तर भाज्यांचे सगळं काही माहिती मिळते। इथं पाहू शकता लाल माठ, शेपूची भाजी, मेथीची भाजी, तांदूळकुंद्राची भाजी, पालकची भाजी, कोथिंबीर, झालं तर गव्हाची जे आपल्या शेतामध्ये असतात त्या प्रकारचं, मकाचं कणीस, बाजरीचं कणीस, असं सगळ्या भाज्या तिथं म्हणजे मुलांना आपोआप तिथं ओळखायला येत होत्या की हे बघ शेपूची आहे, ही कोथिंबीर आहे। म्हणजे अशा प्रदर्शनाला मुलांना घेऊन गेले ना तर त्यांना सुद्धा प्रत्यक्ष सगळ्या गोष्टी माहिती होतात। त्याचप्रमाणे भेंडी, भोपळा, कद्दू, दोडका म्हणजेच आपलं दुधी सुद्धा होती, त्याप्रमाणे गोल जे भोपळा असतात ना ते सुद्धा होते। प्रत्यक्ष असं मुलांना पाहून छान वाटत होतं की हे बघ, जसं आजकाल मुलांना माहिती नाही ना की टोमॅटो कुठे येतात, भेंडी कुठे येते, वांगी कुठं असतात, जमिनीच्या वर असतात का जमिनीच्या खाली असतात, हे मुलांना तिथं प्रत्यक्ष जर पाहिलं ना तर सगळ्या गोष्टी त्यांनी आपोआप शिकतात, जेणेकरून त्यांचं सुद्धा क्लिअर होईल माइंड की कशा प्रकारे वनस्पती येतात ते जमिनीच्या वर किंवा जमिनीच्या खाली। आणि छान वाटतं असं बघितल्यानंतर। तिथं मुलांचा सुद्धा उत्साह होता। ते हिंदी होते ना, त्याच्यामुळे बरेचशी तर ये देखो पम्पकिन, ये देखो क्या है असं म्हणत होते, त्याच्यामुळे छान वाटत होतं की मुलांना सुद्धा आनंद होत होता हे प्रदर्शन पाहून।
त्याचप्रमाणे आपले फळांचे सुद्धा झाडं होती आणि इथं विविध रोपांपासून वेगवेगळ्या प्रकारची त्यांची नावं सुद्धा लिहिलेली होती की कशासाठी उपयोग होतो, ह्याचं नाव काय आहे, जे करून आपल्याला माहिती नाही आहे आणि जर माहिती नसेल तर कोणाला विचारणार. त्याच्यामुळे असं बोर्डवरती लिहून असं डिटेलमध्ये लावलेलं होतं की कशाचा उपयोग कशासाठी होतो. आणि ती माहिती घेतल्यानंतर आपल्याला ह्या लहान मुलांना सुद्धा ह्याचं प्रदर्शनाचा भरपूर उपयुक्त होतो. आणि आपल्याला जर पाहिजे असेल तर आपण विकतसुद्धा घेऊ शकतो. हे रोप झालं तर यांचे लागणारी कीटकनाशके, औषध फवारणी किंवा यांना जे काही फर्टिलायझर लागतं ते सुद्धा आपल्याला या प्रदर्शनामध्ये विकत मिळतं आणि सगळ्या माहितीनुसार मिळतं. असं काही नाही की एकाचे मिळतं किंवा प्रत्यक्ष ह्याच फक्त झाडांचं मिळतं. आपल्याला जी पाहिजे ज्याच्या प्रकारची पाहिजे सगळं काही आपल्याला इथं मार्गदर्शन मिळतं. झाडांविषयी सगळं काही खत, औषध, फर्टिलायझर, माती जे काही लागणार आहे, कीटकनाशके वगैरे सगळे इथे मिळत आहेत झाडासाठी लागणारे. तर हे पाहू शकता आपल्या कपड्यांवरील वेगवेगळे डाग पडलेले असतात, शाईचे, तेलाचे, कशाचे पण, ते त्याच्याने निघून जात होते. आणि हे ॲलोवेरा जेल होते, हे अर्धा किलोचं होतं 200 रुपयाला. आणि ॲलोवेरा जेल डायरेक्ट आपल्या चेहऱ्यावरती अप्लाय करू शकतो किंवा लावू शकतो. आणि अशा प्रकारचं खुलं प्रदर्शन होतं. एकदम लोक मनसोक्त असे फिरून जवळपास 2 तास लागतं हे पूर्ण प्रदर्शन म्हणजे बघण्यासाठी किंवा त्यातलं सगळं काही आपल्याला अनुभवण्यासाठी. आणि वेगवेगळ्या प्रकारची फुलं, वेगवेगळ्या प्रकारची वनस्पती, वेगवेगळ्या प्रकारची फळं, भारतीय, इनडोअर, आउटडोअर किंवा तिकडे वाळवंटामध्ये येणारी आणि जी की फुलांची आपण म्हणतो की हे कशाचं फूल आहे की किती छान आहे, इथं त्या सगळ्या फुलांची नावं किंवा माहिती डिटेल आपल्याला मिळते. आणि छान वाटतं अशा ठिकाणी गेल्यानंतर. एक पॉझिटिव्ह किंवा हॅपीनेस एक वेगळाच होतो. आणि मैत्रिणीनं एक सांगू, अशा प्रकारच्या प्रदर्शनाला गेल्यानंतर काय मला वाटलं सांगू, फूल छोटं असो, मोठं असो किंवा वनस्पती कोणतीही असो, आणि आपण जर स्वतःला या फुलाप्रमाणे जर छान समजलं किंवा आपण जसे आहोत तसेच राहिलो, दुसऱ्यांसाठी स्वतःला न बदलता स्वतःला स्वीकारलं, स्वतःचा सन्मान केला किंवा मी जी आहे जशी आहे ती खूप छान आहे, मग ते काळी असो, जाड असो, सुंदर असो किंवा उंच असो, बुटकी असो, तर स्वतःला फुलांप्रमाणे सुंदर समजा, त्याप्रमाणे प्रत्येकाला महत्त्व द्या, स्वतःला महत्त्व द्या. जसं छोटं फुल असो की मोठं असो, त्याचं किती महत्त्व असतं पहा. तर इथे हे वाळवंटातील वेगवेगळ्या प्रकारचे निवडुंग तुम्हाला माहितीच आहे, आपण शाळेत शिकलेलेच आहोत की निवडुंग कसं असतं. तर इथं वाळवंटामध्ये येणारी फुलं आहेत आणि ते पण अगदी कमी पाण्यामध्ये, जसं काही कोरडीच माती आहे, थोडंसं पाणी लागतं आणि त्याच्यामध्ये येणारी ही फुलं आहेत. पाहिली होती का कधी वाळवंटातील फुलं? आपण तर निवडुंग हे ते पाहिलेलेच आहे, पण इथं मला खूप छान छान फुलं पाहायला भेटली आणि मला ते तुमच्यासोबत दाखवताना किंवा शेअर करताना पण तितकंच छान वाटत आहे. आता ती झाली फुलं, पण या ठिकाणी आपल्याला जर ते फुलांचं बिया पाहिजे असतील तर कोणत्याही प्रकारच्या, तर इथं वेगवेगळ्या फुलांच्या बिया वगैरे आपल्याला विकत मिळत होत्या. आणि ही रोपं किंवा ही कुंड्या ठेवण्यासाठी इथं वेगवेगळ्या प्रकारचे किचन्स किंवा ते छोटे छोटे पॉट असतात ना डेकोरेशनचे, ते इथं सगळे काही मिळत होते. त्याचबरोबर आपण मुलांना वेगवेगळे आवडीचे स्टिकर होते घेण्यासाठी आणि आपल्या फ्रीजला लावण्यासाठी मॅग्नेटसुद्धा होते आणि खूप छान होते. असं पाहिल्यानंतर ते घ्यावे असं वाटत होते. आपण मला वाटतं 250ला एक होतं, 300ला एक होतं. साईजनुसार आणि डिझाईननुसार त्याची किंमत होती. पाहू शकता किती छान आहेत ते. मुलांना तर खूपच आवडतं आणि आपल्याला सुद्धा आवडल्याशिवाय राहणारच नाही. चला तर मग आता आपण पुढे पाहूयात. आणि या प्रदर्शनामध्ये आपल्याला कमळ असे त्याचे रोप मिळत होते, त्याचं बी मिळत होतं. त्याचबरोबर ते कशा प्रकारे लावायचं त्याची सुद्धा माहिती ते सांगत होते. आणि जसं की काही फुलांचे असोत किंवा काही शोचे असोत, असं सगळेच काही मिक्स होतं. असं नाही की नुसते फुलांचेच होते म्हणून. शो पीस पण होते, फुलांच्या बिया पण होत्या, फुलांची रोपं पण होती, फुलांच्या कुंड्या पण होत्या आणि आपल्या भारतातीलच नाही तर दुसरीकडल्या सुद्धा होत्या. पाहिल्यामुळं किंवा वेगवेगळ्या प्रकारचे आपल्याला घ्यायचं जरी नसेल ना, तर अशा ठिकाणी गेल्यानंतर खूप काही नॉलेज मिळतं, जनरल नॉलेज म्हणून. अशा ठिकाणी भेट द्यायला मला तर खूप आवडतं. आणि आता इथे पहा, आपलं जांभूळचा रस, कढीपत्त्याचा ज्यूस आणि कद्दूचा ज्यूस किंवा त्याचे वेगवेगळे आपल्याला मिळत होते. तर मी या ठिकाणी आपल्याला वेगवेगळ्या प्रकारची चिक्की किंवा पावडर झालंच तर आवळा सुपारी, असं आवळा कँडी वेगवेगळं मिळत होतं आणि ते खूप छान पण होतं. मी पण घेतलेलं आहे. तीळ, शेंगदाणे, जवस यापासून बनवलेली, गुळापासून चिक्की, तर हे सगळं काही ते एकत्रित करून त्याच्यापासून बनवलेली चिक्की तर ती घेतलेली आहे मी. तर इथं पाहू शकता किती छान दिसत आहेत ना छोटी छोटी निवडुंगाची फुलं.
आणि हे सुद्धा निवडुंगाच्या ज्या वेगवेगळ्या प्रकारच्या काय म्हणतात ना जाती असतात किंवा वेगवेगळ्या प्रकारचे निवडुंग असतात ना, ते इथं पाहत आहे मी. इतके मी आपण शाळेत असताना पण पुस्तकात पाहिलेलं नव्हतं, पण हे सगळं काही पाहताना मग खूप छान वाटलं. आणि त्या काकांना मी विचारलं तर ते म्हटले की 200ला 1 आणि 500च्या 3 आहेत, अशा प्रकारची याची किंमत होती. एवढ्या निवडुंगाच्या जाती पाहून तर असं छान वाटलं किंवा माहिती झालं आपल्याला बरंच काही. तर इथं अशा प्रकारच्या कुंड्या किंवा वेलीसुद्धा होते, मनी प्लांट होते, मनी प्लांटची रोपं होती, वेगवेगळ्या छोटा गुलाब, मोठा गुलाब, एकदम आपलं जुन्या होतं ना छोटा गावरान, ते पण होते, वेगवेगळ्या कलरचे गुलाब होते. आणि ते स्वतः आपण म्हणतो ना ते फुलंवाले असतात ना किंवा गार्डनिंग करणारे असतात ना, ते लोक इथं प्रत्यक्ष विकायला आलेले होते. आणि शेवटच्या दिवशी प्राईजसुद्धा निघणार होते, फर्स्ट सेकंड नंबरसुद्धा काढणारे होते. तर मैत्रिणींनो, असं होतं फुलांचं प्रदर्शन. तर तुम्हाला कसा वाटला हा व्हिडिओ मला नक्की सांगा. आणि सगळं पाहिल्यानंतर पोटोबासुद्धा केलेला आहे, मस्त असा डोसा खाल्लेला आहे. तर तुम्हाला जर आवडला असेल तर लाईक, शेअर आणि कमेंट करायला विसरू नका. चला तर मग पुन्हा भेटू अशाच एका छानशा नवीन व्हिडिओमध्ये. शेवटपर्यंत व्हिडिओ पाहिल्याबद्दल तुमचे खूप खूप आभार. जय जिजाऊ, जय शिवराय, धन्यवाद.